आपण एखाद्या मिळकतीचे खरेदी खत घेतले व त्या खरेदी खताप्रमाणे सातबाराच्या उतार्यावर नोंद लावण्याचे राहून गेले, त्या दरम्यान त्या मिळकतीची इतरांना विक्री झाली किंवा त्या मिळकतीबाबत गहाणखताचे दस्त नोंदवून कर्जे काढली गेली, अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावे? नमस्कार, मी ॲडव्होकेट कैलास नाईक. जर आपणास वरीलप्रमाणे प्रॉब्लेम्स निर्माण झाले, म्हणजेच दुसरी खरेदी खते झाली तसेच कर्जे काढली गेली, त्यामुळे आपण जर खरेदी खत घेतल्यानंतर आपल्यानंतर त्याच मिळकतीचे खरेदी खत होऊन नोंद झालेली असल्यास आपण त्या नोंदीच्या विरुद्ध महसूल अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करू शकता. तसेच आपली जर फसवणूक झाली असेल तर आपण फसवणुकीसाठी फौजदारी न्यायालयामध्ये दाद मागू शकता. खरेदी खताने आपल्याला मालकी व कब्जा प्राप्त झालेला असतो, त्यामुळे आपण त्या आधारे दिवाणी न्यायालयामध्ये सुद्धा आपल्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करू नये अशा स्वरूपाचा मनाईचा दावा सुद्धा दाखल करू शकतो. परंतु ही वेळच येऊ नये यासाठी आपण स्वतःच काळजी घ्यावी व आपल्या खरेदी खताची नोंद वेळेत करून घ्यावी. व्हिडिओ